नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज घेऊन आलेलो आहे। ती बातमी अशी आहे मित्रांनो की पीएम किसानचा एफटीओ जनरेट नसेल तर मग हप्ता मिळणार का, हेच संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात की हा 19वा हप्ता कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे। जर तुमचा एफटीओ जनरल नसेल तर तुम्हालाही मिळणार का, हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राइब देखील नक्की करून घ्या। मित्रांनो, पीएम किसान योजनेची पुढील 19व्या हप्त्याची 24 फेब्रुवारी ही तारीख जाहीर करण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर अनेक लाभार्थी शेतकरी पीएम किसानच्या पोर्टलवर जाऊन लाभाची स्थिती तपासत आहेत। यात लाभार्थी म्हणून पात्र आहे का, हप्ता येणार का, अर्जात काही त्रुटी तर नाही ना, अशा प्रश्नांच्या उत्तरासाठी शेतकरी पीएम किसानच्या पोर्टलला भेट देत आहेत। शेतकरी नो युअर स्टेटस चेक करत असताना आपल्या हप्त्याच्या स्थितीमध्ये एफटीओ जनरेट नंबर असं दाखवलं जात आहे। आपला एफटीओ जर जनरेट झालेला नसेल तर आपल्याला हप्ता मिळत नाही अशी देखील चर्चा आहे। यामुळे शेतकऱ्यांमध्ये साहजिकच संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे। मग एफटीओ म्हणजे काय, तो कधी जनरेट होतो, तुमचं एफटीओ जनरेट होणार का, एफटीओ जनरेट जर होत नसेल तर तुम्हाला हप्ता मिळणार का, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। मित्रांनो, आरएफटी म्हणजे रिक्वेस्ट फंड ट्रान्सफर, म्हणजे पीएम किसान योजना असो किंवा इतर काही योजना असेल, या योजनांचा लाभ देत असताना जे काही शेतकरी या योजनांतर्गत पात्र होतील किंवा जे काही लाभार्थी पात्र होतील त्या लाभार्थ्यांच्या अनुदानाचे वितरण करण्यासाठी एक रिक्वेस्ट फंड ट्रान्सफर ही जनरेट केली जाते। साधारणपणे त्या अंमलबजावणी अधिकाऱ्याच्या माध्यमातून, समजा राज्य शासन किंवा नोडल एजन्सीच्या माध्यमातून जनरेट केली जाते। मित्रांनो, एफटीओ म्हणजे फंड ट्रान्सफर ऑर्डर, या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करायचे आहेत, त्यांच्यासाठी निधीची गरज आहे। हा आरएफटी जनरेट झाल्यानंतर पुढे एफटीओ म्हणजे फंड ट्रान्सफर ऑर्डर निघाल्यानंतर साधारण 2 ते 3 दिवसांमध्ये किंवा त्याच आठवड्यामध्ये किंवा त्या दिवशी सुद्धा त्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण केलं जातं। यालाच एफटीओ म्हणतात। एफटीओ ज्या वेळेस या योजनेच्या अंतर्गत पैशांचं वितरण करण्यासाठी जिथे फंड ट्रान्सफर ऑर्डर निघेल ते ट्रान्सफर ऑर्डर निघाल्यानंतर जनरेट होतो। सर्वांना एफटीओ नो दाखवत आहे। मित्रांनो, आता लाभार्थी सद्यस्थिती तपासत असताना सर्वांना एफटीओ नो दाखवत आहे, कारण अद्यापही या योजनेच्या हप्त्यांसाठीचे आरएफटी साईन झालेले नाही। ही आरएफटी जनरेट केली जाईल। तत्पूर्वी या योजनेच्या लाभार्थ्यांना 31 जानेवारीपर्यंत काही प्रक्रिया पूर्ण करायला सांगितल्या होत्या। साधारणपणे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये आरएफटी केली जाईल। आरएफटी जनरेट झाल्यानंतर पीएम किसान योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांना अनुदान देण्यासाठी एफटीओ जनरेट केला जाईल। हा एफटीओ जनरेट झाल्यानंतर हप्त्यांचे वितरण केलं जातं। 24 फेब्रुवारी 2025 पासून होणार आहे। त्यामुळे सध्या तुम्ही एफटीओ चेक करत असाल तर तुम्हाला एफटीओ जनरेटेड नोच दाखवणार आहे। त्यामुळे नो आहे म्हणून तुमचा हप्ता येत नाही हा समज गैरसमज दूर करावा। त्यामुळे जर तुमची केवायसीची प्रक्रिया योग्यरित्या पूर्ण असेल तर हप्ता येण्यास अडचण येणार नाही। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला आता 19वा हप्ता फेब्रुवारीच्या महिन्यात जमा केला जाईल असे आपण गृहीत धरूयात। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतो। परत भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये काही अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन। धन्यवाद।